शिरापूर गावातील जुनी गडी पाहत आहे आपण। ही सरदार पलांडे यांची गडी आहे। ज्यावेळेस हैदराबादच्या निजामाच्या काळात या ठिकाणी सर्व गाव या गडीमध्ये राहिलं होतं। गडी ही शेवटची घटका मोजत आहे। 10 मिनिटं पुरेशी होऊन जातील गडी बघण्यासाठी। छोटी घनी गडी आजूबाजूला तर नवीन घर होत आहेत। आज आपण आलेलो आहे शिरापूर गावाच्या एका गडीमध्ये। ही छोटीशी गडी आहे, पडलेली पडझड झालेली आहे। इथे आपल्याला बुरुज किंवा बालेकिल्ला म्हणजे मधला भाग भेटत आहे दिसायला। ही तटबंदी आहे, पूर्ण ढासळलेली आहे। त्या साईडला दरवाजा सुद्धा आहे। दरवाजा पुढे खूप झाडी आलेली आहे, मग या साईडने आपल्याला बघायला भेटते। आत पण खूप झाडी झालेली आहे। सोयाबीन काढले। MH12 पुणे पश्चिम। गडीचा जर पाहिला तर या ठिकाणी दरवाजा होता। अडचण खूप आहे, त्यामुळे आपण जाऊ नाही शकत। थोडंसं आहे जायला वाट, परंतु नाही जाऊ। शिरापूर गावातील गडीचा मुख्य दरवाजा इथं आहे। पूर्ण गडी आता सध्या झाडी झुडपांनी पॅक झाली, त्यामुळे आत जाता येत नाही। शिरापूर गडी पाहण्यासाठी आपणाला जायचं आहे ते म्हणजे पाथर्डी मार्गे। नगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये असणारी ही गडी आहे। या गडीचे महत्त्व म्हणजे रजाकारच्या वेळेस म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळेस या गडीमध्ये गावकरी राहत होते असे आपणाला माहिती आहे, सांगितले गावकऱ्यांनी। व ही गडी पाहण्यासाठी आपण ज्यावेळेस करंजीचा घाट आहे तो उतरल्यानंतर करंजीची एक गडी आहे, ती गडी पाहायची। व ती गडी पाहून झाल्यानंतर शिरापूरला जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा आपण करंजीवरून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर तिसगाव हे गाव आहे। व तिसगाव गावापासून साधारण हे अंतर 3 किलोमीटरचं आहे। तसेच तिसगावमध्ये सुद्धा आपणाला 5 वेस आहेत, नगरकोट म्हणतो आपण त्याला, ते आहेत। तसेच त्याच्या पुढे गेल्यानंतर साकेगाव या गावामध्ये सुद्धा आपणाला गडी आहे। व साकेगावच्या पुढे अमरापूर या गावी सुद्धा एक गडी आहे। असा हा ऐतिहासिक ठेवा आपण या भागामध्ये आल्यानंतर पाहू शकतोय। गडीचा मुख्य दरवाजा हा आहे व गडी पाहण्यासाठी आपणाला 10 मिनिटं पुरेशी होऊन जातील। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही काय तरी चालेल, कारण आतमध्ये सपाट आहे आणि झाडी खूप असल्यामुळे जास्त आपणाला गडी ही पाहता येत नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।